भारत हा एक समृद्ध आणि वैविध्य संस्कृतीने भरलेला देश आहे आणि देशभरात असे अनेक छुपेरत्न आहेत. एक्सप्लोर इंडिया या नवीन वेब सिरीजमध्ये आम्ही देशातील काही लपलेल्या रत्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू. आशा आहे की आपण या भव्य आणि वैभवपूर्ण राष्ट्राच्या समृद्धी वारसाचा आणि सुंदर लँडस्केपचा आनंद घ्याल. भारत आपली मंदिरे, अन्न आणि विविधता यासाठी ओळखला जातो. एक छुपी वस्तुशिल्पी आहे की यात देखील एक अतिशय समृद्ध जीवनवैविध्य आणि सुंदर वन लँडस्केप आहे. या भागामध्ये आम्ही देशातील कित्येक कमी ज्ञान परंतु भव्य जंगल आणि वन्यजीवन अभयारण्य करू. आपण यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतात याबद्दल काही माहिती देखील देऊ. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा भारताचा एक अत्यंत प्रसिद्ध उद्यान आहे, ज्याचे नाव शिकारी आणि नैसर्गिक शास्त्रज्ञ याच्या नावावर आहे. जिम कॉर्बेट हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे. हा पार्क भारतातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाची स्थापना 1963 झाली होती आणि हे मूळचे हॅली नॅशनल पार्क म्हणून देखील ओळखले जाते. 1973 प्रोजेक्ट टायगरची सुरुवात ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी त्याचा गौरव केला गेला. अत्यंत धोकादायक प्रजातीचे रक्षण करण्याचा हा एक उपक्रम आणि भारताचा अभिमान होता. द बेंगॉल टायगर. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सुमारे 520 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे आणि राष्ट्रीय उद्यानात डोंगर, दलदलीचा प्रदेश, नदीचे पट्टे, गवळता जमीन आणि एक मोठा तलाव अशा प्रकारचे भूप्रदेश तुम्ही वर्गीकरण करू शकतात. हे भारतातील काही राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे जे राष्ट्रीय उद्यानात रातभर मुक्काम करण्याचा परवानगी तुम्हाला देते. राष्ट्रीय उद्यानात इकोटुरिझम झोन्स आहेत, ज्यात आपण वन्यजीवन सफारीचा एक भाग बनू शकतात आणि जवळच असलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांचा वागण्याचा आनंद देखील घेऊ शकतात. बिजानी सफारी झोन हे खुल्या गवताळ प्रवेश आणि आश्चर्यकारक निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. रामनगर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर या झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी गेट आहे. जिरणा सफारी विभाग वर्षभर पर्यटकांसाठी खुला आहे आणि तो खरोखर एक महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र आहे. जिरणा गेट रामनगरपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. ढेला सफारी झोन हा एक नवीन इकोटुरिझम झोन आहे जो 2014 वाघ्य प्रकल्पात सामील झाला होता. हा विभाग वर्षभर खुला असतो आणि त्यात वनस्पती आणि जीवजंतू खूप समृद्ध असतात. हे जवळपास स्थित आहे आणि रामनगर शहरापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे. धिकाला झोन हा राष्ट्रीय उद्यानातील सर्वात मोठा झोन आहे. झोन आपल्याला विदेशी जीवनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यात नैसर्गिक सौंदर्य देखील भरपूर आहे. ढिकाला झोनमधील रात्री मुक्काम उपलब्ध आहे, जो सहसा मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारक अनुभव ठरेल. रामनगर शहरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर त्याचा प्रवेशद्वार आहे. जर तुम्ही ढिकाला झोन भेट देण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला झोनच्या आत रात्रभर राहावे लागेल, कारण 4 तासांच्या ड्राईव्हमध्ये एक्सप्लोर करणे अशक्य नाही. या झोनमध्ये एक मोठी तलाव देखील आहे जिथे प्राणी पाणी पिण्यास येतात. आपल्याकडे या तलावाजवळ वाघ आणि इतर प्राणी शोधण्याची चांगली संधी आहे. दुर्गादेवी झोन हा राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तर पूर्व सीमेवर आहे. पक्षी निरीक्षणासाठी हे अत्यंत आश्चर्यकारक स्थान आहे. हे प्रवेशद्वाराजवळ स्थित आहे. रामनगरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. सीताबनी बफर झोन प्रत्यक्षात कॉर्बेट टायगर रिझर्व
एरिया खाली येत नाही, परंतु निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी हे खरोखरच एक चांगले ठिकाण आहे. या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वनस्पतींच्या 478 विविध प्रजाती, 110 प्रकारची झाडे, 580 पक्षी प्रजाती आणि 25 सरपटणारे प्राणी आहेत. सांभार हरण, कलंकिक हरण, सुवर्ण जॅकल, हत्ती, थोडे हिरवे मधमाशी खाणारे असे अनेक प्राणी व पक्षी आहेत आणि प्रसिद्ध बेंगाल टायगर देखील आहे. मुळात आपण पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी किंवा दोन्ही असाल, या राष्ट्रीय उद्यानाला आपण खरोखरच एक चांगला अनुभव येईल आणि भेट देखील द्यावी. जिम कॉर्बेट नॅशनल पार्ककडे जाणारा उत्कृष्ट महत्त्वाचा मार्ग म्हणजे बहुधा रामनगर शहरच आहे. हे शहर भारतातील बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये रास्ता आणि रेल्वेला जोडून आहे. राणीखेत एक्सप्रेस, कॉर्बेट लिंक एक्सप्रेस आणि गाथोडाम एक्सप्रेस अशी काही गाडे तिथील रामनगरला आपल्यास घेऊन जातील. ताडोबा अंधारी वाघ प्रकल्प भारतातील आणखी एक प्रसिद्ध वन्यजीवन अभयारण्य आहे. हे राष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य 1965 स्थापन करण्यात आले होते आणि हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा हा शब्द ताडोबा किंवा तारू या नावाने काढला गेला आहे, जो या प्रदेशातील स्थानिक आदिवासींनी प्रशासन केले आहे आणि अंधारी या भागात वाहणारी अंधारी नदीच्या नावावरून आहे. हा वाघ्य प्रकल्प 1700 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला असून त्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान देखील आहे. त्या जंगलाचा एक प्रमुख भाग डोंगराळ भागात आहे. घाट, वनक्षेत्र, गुळगुळती कुरण आणि खोल दऱ्या असे विविध भूप्रदेशांनी आपण पाहू शकतात. राखीव 3 झोनमध्ये विभागले गेले आहे. मनोहरली झोन हा वाघ बघण्यासाठी खूप प्रचित आहे आणि येथे राहण्याची सोय देखील आहे. ताडोबा विभाग वनजीवन आणि सुंदर नैसर्गिक निर्मिती भेटण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोळसा झोनमध्ये खरोखरच आश्चर्यकारक वनक्षेत्र आहेत, परंतु या झोनमध्ये वन प्रवेशांची शोधण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. ताडोबा नॅशनल पार्कमध्ये अनेक जातींचे प्राण्यांचे घर आहे, जसे की भारतीय बिबट्या, आळशी अस्वल, पट्टे असलेला हिरवी, जंगली मांजर, भुंकणारे हरण, मग बेजर आणि बेंगॉल टायगर. या उद्यानात विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत, ज्यात मार्श मगर आणि लुप्त झालेल्या भारतीय अजगर आहेत. या जंगलात नुकताच एक ब्लॅक पॅन्थर दिसला. वाघाची संख्या तुलनेने जास्त आहे आणि म्हणूनच वाघांना डाग होण्याची शक्यता येथे जास्त आहे. हे उद्यान प्रत्येक 15 ऑक्टोबर ते 30 जून पर्यटकांसाठी खुले आहे, परंतु हे मंगळवारी संपूर्ण दिवस बंद राहते. ताडोबा वाघ प्रकल्प हवाई, रेल्वे किंवा रस्तेद्वारा सहज उपलब्ध आहे. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर रेल्वे स्टेशन आहे. हे ठिकाण रस्त्याच्या मार्गाने भारतातील बड्याच शहरांशी जोडलेले आहे. या ठिकाणी भेट देणे खरोखरच आनंददायक आहे. कोयना वन्यजीवन अभयारण्य एक अतिशय प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ आहे आणि हे एक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र मानले जाते. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर 1980 मध्ये अभयारण्यात म्हणून नोंदले गेले. कोयना वन्यजीवन अभयारण्य सुमारे 432 स्क्वेअर चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. कोयना वन्यजीवन अभयारण्यात अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळलेले आहेत. अभयारण्य प्रामुख्याने वाटोसा, महाखोर, इंद्रावती मीठ,
या 3 विभागात विभागले गेले आहे. या अभयारण्यात बंगालचे वाघ, भारतीय बिबटा, भारतीय गौर आणि इतर बरेच प्राणी आहेत. अभयारण्यात एक भव्य वासोटा किल्ला देखील आहे. पौराणिक कथेनुसार किल्ल्याचे बांधकाम माळवा राजा भोजन याने 1170 AD मध्ये केले होते. कोयना वन्यजीवन अभयारण्याला भेट देण्याचा उत्कृष्ट काळ म्हणजे ऑक्टोबरमध्ये आहे, परंतु उद्यान सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. कोयना अभयारण्यात पोहोचण्यासाठी कोल्हापूरतील सर्वात जवळचे विमानतळ किंवा कोल्हापूरतील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक सहज उपलब्ध आहे. अभयारण्यात देखील रस्ते जोडलेले आहेत. सकाळी 7 वाजेपर्यंत पार्क शोधण्यासाठी तयार राहावे आणि 6 वाजता बंद आहे. अभयारण्य आणि त्याच्या आसपास अनेक आश्चर्यकारक रिसॉर्ट असल्याने निवास सहज उपलब्ध आहे. भेट देणाऱ्या सर्वांसाठी हा एक आनंददायक अनुभव असेल. आपण आता केरळच्या अभिमानास भेट देऊ. पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीवन अभयारण्य, ज्याला पेरियार वाघ प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते, हे केरळमधील इडुक्की आणि पाठमथ्थी जिल्ह्यात आहे. पेरियार तलावाजवळ अभिमानाने असलेले हे उद्यान हत्ती तसेच वाघ प्रकल्प आहे. संरक्षित क्षेत्र 925 चौरस किलोमीटर व्यापलेले आहे. त्यापैकी कोर झोनच्या 305 चौरस किलोमीटर क्षेत्रातील आहे. 1980 मध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या उद्यानात दुर्मिळ स्थानक आणि लुप्त प्राणी, वनस्पती आणि प्राणी आढळतात. तसेच हे पार्क केरळच्या 2 प्रमुख नद्यांचे पाण्याचे खोर म्हणून काम करते, पेरियार आणि पांबा. सन 1930 मध्ये त्रावणकोरचा महाराजा चिथिरा थिरुनल बलवर्मा यांनी लावगडवरील आक्रमण रोखण्यासाठी पेरियार तलावाच्या सभोवतीची जंगले खाजगीरित्या म्हणून घोषित केले. सन 1950 मध्ये भारताच्या राजकीय एकीकरणानंतर हे वन्यजीवन अभयारण्य वन म्हणून केंद्रित झाले होते. येथे भिन्न वन प्रकार, सदाहरित जंगले, ओलसर पाणी गळणारे वन, गवतमय आणि निलगिरीची वृक्षरोपणे आहेत. येथे प्राण्यांचे 60 प्रजाती, पक्ष्यांचे 315 प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे 45 प्रजाती अभयारण्यात आहेत. 16 प्रजाती माकडांचे आणि 30 प्रजाती अभयारण्यात नोंदणी केलेले आहेत. येथे आपण पाहण्यात आलेले अनेक प्राणी म्हणजे हत्ती, वाघ, हरिण, भुंकणारे हरिण, ओलसर, निलगिरी रंगूर, लायन, माकड, कुत्रे असे बरेच काही समाविष्ट आहेत. येथील काही खास आकर्षणे म्हणजे समुदाय पुरस्कृत इको टुरिझम सुविधा, जी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ट्रेकिंग अँड राफ्टिंग, ट्रायबल हॅम्लेटन म्युझियम, फ्रेंच ट्रेकिंग, टायगर ट्रेल, ॲडव्हेंचर ट्रेकिंग आणि कॅम्पिंग प्रोग्राम. प्रत्येक ट्रिपमध्ये 5 व्यक्ती मर्यादित आहेत. एप्रिल ते जुलै हा पेरियार वन्यजीवन अभयारण्य आणि वाघ प्रकल्पात भेट देणे उत्तम काळ आहे, कारण हा काळ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती दिसण्यासाठी सोपे आहे आणि हवामान सुखद आणि कोरडे आहे. मदुरेजवळच्या विमानतळावरून हवाई मार्गे उद्यानात पोहोचता येते. तसेच जवळचे रेल्वे स्थानक कोट्यममध्ये 110 किलोमीटर अंतरावर आहे. हिलीच्या भूभागामुळे येथे काही प्राणी शोधणे कठीण आहे, परंतु नयनरम्य लँडस्केप आपल्याला विश्वास नक्कीच दूर नेईल. तर ही देवाची स्वतःची भूमी शोधणे निश्चित करावे. पुढील ठिकाण आपण ज्या ठिकाणी भेट देत आहोत ते म्हणजे मेळघाट. एक प्रसिद्ध वाघ प्रकल्प महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित वन्यजीवन अभयारण्य आहे. हे 1960 मध्ये वन्यजीवन अभयारण्य म्हणून स्थापित केले गेले होते आणि
1947मध्ये हे वाघ प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. मेळघाट या शब्दाचा अर्थ घाटांची बैठक आहे, जे त्या भागाच्या भूभागाचे वर्णन करते. आरक्षणाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 1677 किलोमीटर आहे. वन्यजीवन प्रजातीचे विविध प्रकार आहेत आणि वनस्पती आणि प्राणी दोघेही मध्ये समृद्ध विविधता आहे. वाघाच्या व्यतिरिक्त मेळघाट कदाचित एखाद्या अत्यानंद किंवा गरुड अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ शकते. हे निश्चितच बर्ड वॉचरचे स्वरूप पूर्ण झालेले आहे. धोकादायक व विलुप्त होण्यापासून परत मेळघाटाच्या विविध भागातही आढळून आले आहेत. पुष्कळ पर्यटक त्याच्या मेळघाट भेटीस चिखलदराच्या सुंदर हिल स्टेशनवर मुक्काम करून एकत्रपणे गाविलगड किल्ल्याकडे जाण्यास सक्षम आहेत. काही नेत्रदीपक धबधबे गाठा पर्यटक मेळघाट एक्सप्लोअर करू शकतात, परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत जुलैच्या मध्यापासून सुरू होणारा मान्सून उत्तम दृश्याचा वर्ष करतो. मेळघाटातील निवासाची सोय वन विभागाकडून चिखलदरा येथील हॉटेल व रेस्टॉरंट व्यतिरिक्त चालवली जाते, जे खाजगीरित्याने चालतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गावरही प्रवेश करता येते. सर्वात जवळचे विमानतळ नागपुरात आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बडनेरा जंक्शन आहे. मेळघाटमध्ये असे अनेक कोर्स आहेत जे निसर्ग आणि वनजीवनावर घेण्यात येते आणि बफर झोनमध्ये पूर्ण चंद्ररात्री मचन स्टे ऑफर करतात, जे खरोखरच एक अनोखा आणि अस्मरणीय अनुभव आहे. पुढे आमच्याकडे इरविकुलम नॅशनल पार्क आहे, जे निलगिरी तऱ्हेचे होम आहे आणि केरळमधील हे पहिलेच राष्ट्रीय उद्यान आहे. हे इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील पश्चिम घाटाजवळ आहे. हे 1978मध्ये हे राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित केले गेले. या उद्यानाला निराकुरंजीच्या भूमी म्हणून ओळखले जाते, म्हणजेच 12 वर्षातून एकदा परत आलेले. हे पार्क 90 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पसरलेले आहे. 1970मध्ये अधिक हे क्षेत्र कननदेव हिल प्रोड्यूस कंपनीद्वारा खेळ संरक्षणासाठी व्यवस्थापित केले गेले होते. उद्यानाला डोंगराच्या पाठाराने आणि शोलेने विखुरलेल्या गवताला प्रदेशांचा मंत्रमुग्ध केला आहे. हे पार्क भारतातील सर्वात उंच शिखरावर असलेल्या अनाईमुडीचेही घर आहे. 1957मध्ये पुनरुत्थानाच्या मदतीने केरळ सरकारने परत नियंत्रण मिळवले आणि संकटात सापडलेल्या निलगिरीच्या तऱ्हाला संरक्षण देण्याचे 1957मध्ये एव्हेरिक्युलम राजमाला वन्यजीवन अभयारण्य घोषित केले गेले. 1977मध्ये हे एक राष्ट्रीय उद्यान बनले. या राष्ट्रीय उद्यानात सामील झालेले प्राणी म्हणजे मंगूस, लहान पंजेचे ओटर, हत्ती, निलगिरी लंगूर, वाघ, बिबट्या, निलगिरी, लाकूडचे कबूतर आणि प्रसिद्ध निलगिरी तहर. सर्वांपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या धोक्यात आलेले निलगिरी तहर आहे. पक्ष्यांचे 132 प्रजाती तसेच फुलपाखरांचे 101 प्रजाती देखील येथे आढळून आलेले आहेत. इथल्या फ्लोरामध्ये 3 प्रमुख प्रकारचे समावेश आहेत, ते म्हणजे गवत, झुडपे आणि जंगले. इरविकुलम नॅशनल पार्क दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या काळात बंद असते. रस्ता, रेलमार्गद्वारा आणि हवेद्वारा उद्यानात प्रवेश करता येईल. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अल्वे आहे आणि कोचीन विमानतळावरूनही पार्कमध्ये आपण जाऊ शकतो. जर आपण भाग्यवान असाल आपल्याला निलगिरी तहर नयनरम्य छोटासा भाग लालगडीच्या आरक्षणामध्ये सापडेल. हे नक्कीच एक आश्चर्यकारक अनुभव ठरेल.
हे पुढील स्थान सूर्योदय आणि सूर्यास्त दृश्यासाठी आश्चर्यकारक रीतीने प्रसिद्ध आहे. बिनसार वन्यजीवन अभयारण्य हे वन्यजीवन प्रेमींसाठी एक आश्चर्यचकित माधार आहे. हे उत्तराखंडच्या देवतांच्या देशात आहे. मध्य हिमालयातील संकुचित ब्रॉडलीफ ओक जंगलाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने 1978 याची स्थापना केली गेली. बिनसार हे विनेशाचे ब्रिटिश विकृत रूप आहे. भगवान शिव यांना देण्यात आलेल्या अनेक नावांपैकी एक आहे. बिनसार हे दोन शब्द बिन आणि सार पासून उद्भवते, ज्याचा अर्थ डोक्याशिवाय असा होतो. असे मानले जाते की एकदा बिनसारचा राजा आणि स्थानिक देवता यांच्यात भीषण लढाई झाली होती. गोलू देवताचा निश्चेद झाला आणि त्याचे डोके व खोड खाली आले. त्या ठिकाणीच मंदिर बांधले गेले. स्थानिक लोक या मंदिराचा पूजन करतात, ज्याच्यामध्ये पाऊस आणण्याची शक्ती देखील आहे. बिनसार हे अनेक सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरू यांचे घर देखील आहे. बिनसारमध्ये बरेच प्रकारचे झाडे, गवताचा समावेश असलेल्या प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांविषयी एक संग्रहालय देखील आहे. रिट्रीटला बिनसारच्या जंगलाने वेढले आहे. उत्तरेस उंच हिमालय आणि दक्षिण व पश्चिमला दऱ्या आणि टेकड्यांचे दृश्य आहे. बिनसारला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे उन्हाळ्यातच आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही. बिनसार उत्तराखंडमधील बऱ्याच महत्त्वाची शहरे आणि शहरांशी जंगलेत संबंधित ठरलेले आहे. पंतनगर हे बिनसारचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. गाडगोमात सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे रस्तेद्वारा देखील चांगले जोडलेले आहे. बस सहज उपलब्ध आहेत. उत्तराखंडमधील बरेच महत्त्वाची शहरे आणि शहरांशी चांगले संबंधित ठरलेले आहे. पंतनगर हे बिनसारचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. काठगोदाम सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे रस्तेद्वारा देखील चांगले जोडलेले आहे. बस सहजासहजी उपलब्ध आहेत. 0 पॉईंटवर ट्रेक करणे आणि त्यापासून एक भव्य हिमालय पाहणे विसरू नका. भव्य हिमालयातील हे एक सुंदर साहसी असेल. या ठिकाणी किमान एकदा तरी नक्कीच भेट द्या. पेंच नॅशनल पार्क हे भारतातील एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे, जे जगभरात प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे. राष्ट्रीय उद्यानाचे नाव उद्यानातून वाहणाऱ्या पेंच नदीवरून पडले आहे. हे 1960 वन्यजीवन अभयारण्य म्हणून स्थापित केले गेले आणि 1970 आणि 1990 अनुक्रमे राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाची समिती झाली. आपणास माहीत आहे की 1980च्या जागतिक प्रसिद्ध कथे द जंगल बुक या शीर्षकातील इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या उल्लेखातून हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्धी मिळवली होती. तेव्हापासून या उद्यानात अकेला, द इंडियन वुल्फ, रक्षा, फिमेल वुल्फ या पुस्तकातील प्रसिद्ध पात्रांवर नजर टाकण्यासाठी मोठ्या संख्येने अभ्यागत आकर्षित होते. शेरे खान, रॉयल बेंगॉल टायगर देखील या उद्यानास मोघली लँड म्हणून देखील ओळखले जाते. राष्ट्रीय उद्यान सुमारे 750 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे, ज्यात पेंच नॅशनल पार्क क्षेत्र, मोघली पेंच अभयारण्य तसेच 460 चौरस किलोमीटर क्षेत्र समावेश आहे. हा परिसर लहान डोंगर आणि अनेक जंगलांनी वेधला आहे. पेंच नॅशनल पार्कमध्ये अनेक झाडे आहेत. त्यातील काही मध्य प्रदेशात तर काही महाराष्ट्रात पडतात. आपल्या जंगल मार्गदर्शकास तुम्हाला जन्नत पॉईंटवर नेण्यास सांगा. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ हा एक भव्य लँडस्केप आहे. राष्ट्रीय उद्यानात वन्यजीवन, वनस्पती आणि जीवजंतूसाठी प्राख्य आहे. या उद्यानात अनेक प्राणी आणि पक्षी जसे घरदार, वनडुक्कर,
आळशी अस्वल, भारतीय बिबट्या, कोल्हा, भारतीय लांडगा आणि इतर अनेकांसाठी हे घर म्हणून काम करते. रॉयल बंगाल टायगर आणि बिबट्या येथेही दिसू शकतात. पक्ष्यांसाठी हे उद्यान अतिशय प्रसिद्ध आहे. पेंच नॅशनल पार्कमध्ये घुबडचे प्रजनन हे आणखी एक लोकप्रिय आकर्षण आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी 16 ऑक्टोबरपासून जूनच्या एंडपर्यंत सकाळी 6 ते 10:30 दरम्यान आणि संध्याकाळी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले आहे. हिवाळ्यातही उद्यानात भेट देण्याचा हा अतिउत्तम काळ आहे. रस्ता आणि रेल्वे मार्ग या उद्यानाला सहज प्रवेश केला जाऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि जबलपूर विमानतळ येथे सर्वात जवळचे विमानतळ आहे. सिडनी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि बऱ्याच मोठ्या शहराशी ते जोडलेले आहे. जर तुम्हाला रस्त्याने प्रवेश करायचा असेल तर बस देखील एक चांगलाच पर्याय आहे. हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे आणि एकदा आपण येथे आलात द जंगल बुकमधला मोगली असल्याचा अनुभव येईल. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य म्हणजे एक अतिशय सुंदर नैसर्गिक उद्यान आहे, ज्याचे नाव पूर्णा नदीवरून पडले आहे. हे गुजरात राज्यामध्ये आहे आणि 1 जुलै 1990मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. अभयारण्य क्षेत्र सुमारे 160 चौरस किलोमीटर, रेलिंग टेकड्या, पठेदार आणि छोट्या दऱ्यांनी असलेल्या सुंदर भागासह पसरलेले आहे. हे सागवान आणि बांबूच्या घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे. या अभयारण्यात सुमारे 700 प्रजातीची वनस्पती आणि झाडे आहेत. येथे प्राण्यांमध्ये बिबट्या, रिसस माकड, बोनट माकड, कॉमन मंगूस, भारतीय नाग मंजर, भारतीय सुगंधी, 4 शिंगी मूर्ख, भुंकणारा हरण, सांबाळ हरण, हायना आणि जंगली मांजराचा समावेश आहे. या प्रदेशातील पक्ष्यांमध्ये सामान्य राखाडी हॉर्नबिल, राखाडी जंगली पक्षी, बार्बेट, वुडपेकर आणि बरेच काही समाविष्ट आहेत. घरे, कपडे, दागदागिने, शेती, मासेमारी, लोकनृत्य इत्यादी रूपात जंगले समृद्ध आदिवासी संस्कृतीचे समर्थन करतात. जेव्हा सूर्य मावळते तेव्हा आपण लोकनृत्याने, आदिवासी गाणी आणि दूरवरच आवाज ऐकून समक्ष झालेले असाल. अभयारण्य आठवड्यातील सर्व 7 दिवस सामान्य आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत चालू असते. पूर्ण वन्यजीवन अभयारण्याला भेट देण्याचा आदर्श काळ म्हणजे ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिनाच. रस्तामार्ग सहज जाता येते. जवळचे बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन वैरा आहे. जवळचे विमानतळ सुरत आहे, जे 130 किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या छोट्या निसर्गाचा मार्ग तुम्हाला एक अनोखा अनुभव देते आणि तुम्हाला बरेच पक्षी आणि कोलींबद्दल माहिती मिळेल. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य निसर्गाच्या रसिकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि तिथे भेट देणे आवश्यक आहे. आमच्या यादीतील पुढील स्थान म्हणजे भव्य सिंहाचे भव्य घर, गीर राष्ट्रीय उद्यान. येथेच आपल्याला शाही सिंह त्या जागेवर मोकळेपणे फिरताना दिसतील. गुजरातमधील तलाला गिरखेरीज हे वन व वन्यजीवन अभयारण्य ससान गिर म्हणून ओळखले जाते. 1966मध्ये जुगना खाजगी शिकार क्षेत्र नवाब येथे त्याचे स्थापन करण्यात आली. एकूण 1412 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पसरलेले असून त्यापैकी 250 चौरस किलोमीटर पूर्णपणे राष्ट्रीय उद्यान आणि 1150 चौरस किलोमीटर वन्यजीवन अभयारण्य म्हणून रक्षण केले आहे. 19व्या शतकात भारतीय
रियासांचे राजकर्ते ब्रिटिश सरकार कार्यक्रमीसाठी आमंत्रित करत असते. 19व्या शतकाच्या अखेरी भारतात केवळ डझनभर एशियन सिंह बाकी होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा मुद्दा जुनागडच्या नवाबांच्या लक्षात आणून दिला, ज्याने नंतर हे अभयारण्य स्थापित केले. शिकार करण्याच्या कारणामुळे एशियाटिक सिंह एकेकाळी गीरच्या जंगलात विलुप्त असल्याचे मानले जात होते आणि एक चिंताजनक प्रजाती म्हणून घोषित केले गेले होते. येथे 12 किलोमीटर पश्चिमेला देवलिया सफारी पार्क या नावाचे एक गीर इंटरनॅशनल झोन देखील आहे. हे एक बंद केलेले क्षेत्र आहे जे अभ्यंगतांना सिंहासाठी विविध वन्यजीवनाचे सौंदर्य अनुभवता येते. 30 ते 40 मिनिटाच्या प्रवासासाठी एक बस अभ्यंगतांना घेता येते. गीरच्या रानटी जीवनवैविध्यतेमुळे हे अनेक प्राण्यांचे आवडते निवासस्थान बनते. हे पक्ष्यांचे 2000 प्रजातींसाठी एक निवारा आहे आणि हे धोकादायक असलेल्या प्रजातींसाठी देखील एक घर आहे. यात मार्श मगर सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील सोय आहे आणि राजा कोब्रा, रसलेला साप आणि क्राईट या सापाचे अनेक प्रजातींत समावेश देखील आहे. गीर नॅशनल पार्क आश्चर्यकारक पर्यटकांसाठी योग्य वेळ म्हणजे डिसेंबर ते मार्च दरम्यान. पार्क दरवर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान बंद असते. उद्यान रस्ता, रेल आणि वायुमार्ग सहज उपलब्ध आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे केशोद विमानतळ, सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे 10 मिनिटाच्या अंतरावर ससार गीर रेल्वे स्थानक सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. गीर राष्ट्रीय उद्यानास सोयीस्करपणे वेळेवर ससानगीर येथे एक बसस्थानक आहे. त्याच्या सर्व वैभव मॅजेस्टिक सिंहाची साक्ष घेण्यासाठी एखाद्याने ही सहल नक्कीच घ्यावी. प्रत्येक प्रवाशाला जो निसर्गावर प्रेम करतो आणि वन्यजीवन उत्साही आहे त्याने देशभरात या लपलेल्या रत्नांना भेट देण्याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. अशा प्रकारे आपण इको टुरिझम आणि शासनाने अर्थसहाय्य केलेल्या वन्यजीवन रक्षण कार्यक्रमात देखील समर्थन दिले. तुमच्यासाठी आमची एक गुपित टीप. आपण कधी जंगलात राहण्याचे स्वप्न पाहिले आहे का? नाही. आम्ही जंगलाजवळ काही फॅन्सी रिसॉर्टचा संदर्भ घेत नाही आहोत, पण प्रत्यक्षात जंगलात सेटअप राखीव झोपडीत आणि हे प्रत्यक्षात तुम्ही अनुभवू शकता. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट वाघ्य प्रकल्पात जंगलातील एक माखन स्टे राहतो. आपण फॉरेस्ट गाईड सोबतच एलिव्हेटेड झोपडीत राहावं लागेल आणि हा एक आश्चर्यजनक अनुभव आहे, कारण तुम्ही रात्रभर वीज न घेता एका साध्या झोपडीत राहाल. आपल्याला रात्रभर जागृत राहावं लागेल आणि संपूर्ण रात्रभर आपण शोधात असलेल्या प्राण्यांची मोजणी करावी लागेल आणि त्यानंतर वन अधिकाऱ्यांना त्याची नोंदणी घ्यावी लागते. रात्र घालवण्याचा हा अगदीच एक सोयीस्कर मार्ग नसेल, परंतु तो नक्कीच एक अनोखा अनुभव आहे जो प्रयत्न करण्यायोग्य आहे. प्रत्येक जंगलाचे स्वतःचे खास लँडस्केप आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे वास्तव्य असते. भूप्रदेश, ठिकाणी आणि भेटीचे वेळ त्यावर अवलंबून असते, पण काही प्राण्यांचा शोध घेणे सक्षम होऊ शकतात किंवा कदाचित सक्षम होऊ शकतही नाही. परंतु निसर्गाचा अनुभव आणि चित्तधारक दृश्यामुळे ही सहल नक्कीच एक अविस्मरणीय ठरेल.